हॅलो एव्हरीवन, या व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता पहिलीची 19वी कविता पाहणार आहोत. चांदोबाचे घर. एकदम छोटीशी आणि छानशी कविता आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल. आता आपण पाहूया काय आहे कवितेमध्ये. एक व म्हण. रात्री स्वप्नात आली एक परी, म्हणे चल जाऊ चांदोबाच्या घरी. ह्या चित्रामध्ये काय दाखवलेलं आहे? रात्री ही एक मुलगी आहे, म्हणजे तुम्ही आहात असं समजा, आणि तुमच्या स्वप्नात एक परी आली. ती काय म्हणजे तुम्हाला? रात्री स्वप्नात आली एक परी, ती म्हणे चल चांदोबाच्या घरी. हा राहिला चांदोबा. ती म्हणते कुठे चल? चांदोबाच्या घरी चल. चांदोबानं घर ढगात बांधलं, चांदणी तोरण दारात टांगलं. म्हणजे काय? तर चांदोबा असतो ना, तो आकाशात वरती राहतो का नाही? एकच असतो चांदोबा. का जास्त चांदोबा असतात? नाही, एकच असतो. आणि ज्या चांदण्या असतात ना, त्या चांदण्या सगळ्या चांदोबाच्या कडेने राहतात. म्हणजे आपल्या घराला आपण कसं कंपाऊंड करतो, तसं चांदण्यांनी कंपाऊंड केलेलं आहे चांदोबाला, असं सांगितलेलं आहे. आता पुढे काय आहे? चांदोबाचा रथ आकाशात पळतो, पांढरा ससोबा ढगात धावतो. म्हणजे काय? हा ससोबा आहे ना, म्हणजे ससा, तो चांदोबांचं काय करतो? जो बसायचा गाडा असतो ना, तो ओढतो. रात्रीचा ढगात घेऊन असा बँकेस पळून जातो. त्याच्यानंतर खाली काय आहे ते पाहूया. चांदोबाच्या दारी चांदण्यांची बाग, मुलं आणि फुलं दिसती जागोजाग. चांदोबाच्या दारी काय आहे? चांदण्यांची बाग. म्हणजे चांदोबाच्या आसपास जिकडं बघा तिकडं सगळीकडे काय आहेत? चांदण्या आहेत का नाही? तर ते असं सांगताय की चांदोबाच्या दारात सगळीकडे चांदण्या आहेत, मुलं आणि फुलं दिसती जागोजाग. आणि तेच पाहण्यासाठी मुलं काय करतात? इकडे तिकडे रात्रीचं काय करतात? चांदोबाला आणि चांदण्यांना बघत राहतात. तुम्ही हे गाणं ऐकलं का? चांदोबा चांदोबा बघलास काय, लिंबोणीच्या झाडामागे लपलास काय. लिंबोणीचे झाड करवंदी, मामाचा वाडा चिरबंदी. मामाच्या वाड्याला येऊन जा, तूप रोटी खाऊन जा. तुपात पडली माशी, चांदोबा राहिले उपाशी. ही कविता तर तुम्ही ऐकलीच असेल ना. तुम्ही लहानपणी ती चांदोबांची कविता ऐकलीच असेल का नाही? तशीच एक कविता आहे तुम्हाला ह्या वेळेस, पण ही बदलून आलेली आहे. नाही तर ती चांदोबांची कविता तुम्हाला कायम येत असते. आता ही वेगळी आली थोडी, पण सारखीच आहे का नाही? चांदोबाची आहे की रात्री चांदोबा असतात, एक परी तुमच्या स्वप्नात येते, ती तुम्हाला म्हणते चल चल वरती येतोस का, तुला चांदोबाच्या घरी नेते, तुला दाखवते चांदोबा कसे ससोब महाराजांना घेतात, रथात बसतात, ते पुढं पळतात. त्यांच्या आसपास सगळीकडे काय आहे? चांदोबाच्या घरी सगळीकडे चांदण्या आहेत, छान लुक 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 करत राहतात. असं स्वप्न पडतंय. असं खरं होतं का? नाही, तर हे एक स्वप्न आहे. आता काय सांगितलंय? यमक असणाऱ्या शब्दांच्या जोड्या लाव. बांधलं टांगलं, धावतो पळतो, ही ह्याची जोडी लागणार, ही ह्याची जोडी लागणार. इथेच ही कविता संपलेली आहे मित्रांनो. आपण पुढचा धडा पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. थँक्यू.